आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट। त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळे यांची मागणी। बीड प्रकरणावर सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची देखील भेट घेणार। की एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी। नैतिकता। परळीतल्या राखेच्या विक्रीशी माझा संबंध नाही, राखेचे ट्रक झाकून न्यावे, प्रदूषण झाल्यास कारवाई करणार, पंकजा मुंडेंचा इशारा। आणि ती राख उचलली जावी, नियमाने कव्हर करून न्यावी। अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जिथे तो चाललाय आणि जिथून तो चाललाय या सगळ्यांवर कारवाई होईल। संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे संतापले। सहकाऱ्यांना पोलिसांनी अडवल्यानं दानवे संतप्त। इथे काय तलवारींना भांडणं होणार आहेत का? तुम्हाला लोकांना थांबवण्याचा अधिकार कुणी दिला? दानवे यांचा सवाल। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पोहोचण्यास उशीर झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। 2.5 तास उशिराने पोहोचल्यामुळे शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केली। डीपीडीसीच्या बैठकीमध्ये पोलीस हाऊसिंग प्रश्नावर आमदार कालिदास कोळंबकर भाऊक। अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, गृहनिर्माण आणि नगरविकास विभाग आपल्याकडे असल्यानं लवकर निर्णय घ्या, पोलिसांवर अन्याय होऊ देऊ नका, कोळंबकर यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी। पुणे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न उपस्थित। शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त। आमदार विजय शिवतारे आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून मुद्दा उपस्थित। मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर स्थगित। आता उपोषण होणार नाही तर समोरासमोर लढाई होणार, मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर मुंबईमध्ये आंदोलन करणार, मनोज जरांगे यांचा इशारा। हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतो, बंद करत नाही। शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही। आता समोर लढायची तयारी ठेवायची आता। मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। तर कायद्याच्या चौकटीतील मागण्या निश्चितपणे मान्य करू, फडणवीस यांची प्रतिक्रिया।